दोन अनोळखी एक अजब करार भाग 1. शनिवारची ती एक सुंदर आणि प्रसन्न सकाळ होती. पुण्याच्या एका प्रसिद्ध अथांग आणि निसर्गरम्य बागेमध्ये निसर्गाची एक वेगळीच उधळण पाहायला मिळत होती. पक्ष्यांचा किलबिलाट मनाला शांतता देत होता, तर गुलमोहराची झाडे लाल केशरी फुलांनी डवरून गेली होती. हलक्या पडणाऱ्या कोवळ्या उन्हात बागेतील कारंजे चमकत होते. शनिवार असल्यामुळे बागेत फिरायला येणाऱ्यांची गर्दी हळूहळू वाढत होती. पण बागेच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या बाकावर बसलेल्या विक्रमच्या मनात मात्र विचारांचे प्रचंड वादळ घोंगावत होते. विक्रम दिसायला 6 फूट उंच, सदृढ शरीरयष्टीचा, धारदार नाकडोळे असलेला एक अत्यंत देखणा तरुण होता. कॉर्पोरेट जगतात अत्यंत कमी वयात त्याने स्वतःची एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी उभी केली होती. तो जितका हुशार होता तितकाच तो स्पष्टवक्ता आणि स्वतंत्र विचारांचा होता. विक्रमच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होते, पण लग्न या एका शब्दापासून तो नेहमी 4 हात लांब पळायचा. लग्न म्हणजे स्वातंत्र्याचा अंत, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि 2 अनोळखी लोकांचे सक्तीचे एकत्र राहणे, अशी त्याची धारणा होती. पण आज तो एका खूप मोठ्या धर्मसंकटात सापडला होता. त्याची आई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. तुझं लग्न झालेलं पाहणं हीच माझी शेवटची इच्छा आहे. या आईच्या भावनिक सादापुढे आणि वडिलांच्या सततच्या दबावामुळे शेवटी विक्रमला नमतं घ्यावं लागलं होतं. आज तो अशाच एका मुलीला भेटायला आला होता, जिचं नाव होतं आराध्या. विक्रम सतत आपल्या हातातील महागड्या घड्याळाकडे पाहत होता आणि मनातून प्रार्थना करत होता की काहीतरी होऊन ही भेट रद्द व्हावी. तेवढ्यात बागेच्या मुख्य दरवाजातून एक मुलगी आत आली. हलक्या गुलाबी रंगाच्या सुती कुर्तीमध्ये अंबाडा बांधलेली आणि चेहऱ्यावर कोणताही आवाजवी मेकअप नसलेली ती मुलगी अत्यंत साधी पण कमालीची प्रभावी दिसत होती. तिचे डोळे खूप मोठे आणि बोलके होते. तिच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि मोकळेपणा होता. ती फोनवर कोणाशी तरी हसत हसत बोलत येत होती. विक्रमने ओळखले की हीच आराध्या आहे. तो आपल्या जागेवरून उभा राहिला. आराध्याने विक्रमला पाहिले आणि ती त्याच्या दिशेने आली. हाय विक्रम, मी आराध्या, तिने आपला हात पुढे करत अत्यंत आत्मविश्वासाने विचारले. हो, हाय आराध्या, मी विक्रम, प्लीज बसा. विक्रमने औपचारिकपणे हस्तांदोलन केले. दोघेही बाकावर बसले. सुरुवातीला काही मिनिटे दोघांमध्ये एक संकोचलेली शांतता होती. विक्रम काय बोलावे याचा विचार करत होता, तर आराध्या बागेतील झाडांकडे पाहत होती. शांतता भंग करत विक्रमने विचारले, काही घेणार? चहा, कॉफी की थंड? नाही नको थँक्स, मी घरातूनच निघताना नाश्ता करून आले आहे, आराध्या हसून म्हणाली. तिचे हसू खूप निखळ होते. विक्रमने एक खोल श्वास घेतला. त्याला माहीत होते की जर त्याने आत्ताच गोष्ट स्पष्ट केल्या नाहीत तर त्याचे संपूर्ण आयुष्य एका बंधनात अडकेल जे त्याला कधीच हवे नव्हते. तो कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालवू इच्छित नव्हता. विक्रमने थेट आराध्याच्या डोळ्यात पाहिले. त्याचा आवाज एकदम गंभीर झाला. आराध्या, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे आणि थेट बोलायचे आहे. आपण इथे एकमेकांना समजून घ्यायला आलो आहोत, म्हणून मला असे वाटते की आपण सुरुवातीलाच एकमेकांशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हो नक्कीच, बोला ना, मी ऐकते आहे. काय बोलायचं आहे तुम्हाला? आराध्याने तिची बॅग बाजूला ठेवत उत्सुकतेने विचारले. विक्रमने आपले हात एकमेकांत गुंफले आणि म्हणाला, बघ आराध्या, मी हे लग्न अत्यंत नाईलाजाने करत आहे. माझ्यावर घरच्यांचा, विशेषतः माझ्या आईच्या तब्येतीचा खूप मोठा दबाव आहे. मला हे लग्न अजिबात मान्य नाही. खरे सांगायचे तर माझा लग्न या संपूर्ण संकल्पनेवर आणि सामाजिक व्यवस्थेवर अजिबात विश्वास नाही. 2 पूर्णपणे अनोळखी लोकांनी एका छताखाली आयुष्यभर एकत्र राहणे, एकमेकांच्या आवडीनिवडींवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणणे मला पटत नाही. मला माझे स्वातंत्र्य प्रिय आहे. आराध्या शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. विक्रमला वाटले होते की हे ऐकून ती रागवेल, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही धक्का बसल्याचे भाव नव्हते.
तिची ही शांतता पाहून विक्रमला थोडे आश्चर्य वाटले, पण तो पुढे बोलत राहिला. माझ्या मनात तुझ्याबद्दल किंवा तुझ्या कुटुंबाबद्दल कोणताही आदर कमी नाही, पण मला माझे स्वातंत्र्य आयुष्य हवे आहे. म्हणून माझी एक अट आहे. जर आपण लग्न केले तर ते फक्त घरच्यांच्या समाधानासाठी असेल. आपण लग्न झाल्यानंतर बरोबर 2 वर्षांनी कायदेशीररित्या परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा. हे सर्व मी कागदोपत्रीत आधीच तयार करून घेईन. आपण कोर्टात एक गुप्त करार करू. लग्न झाल्यापासून 2 वर्ष आपण जगासमोर, समाजासमोर आणि घरच्यांसमोर पती-पत्नी म्हणून राहू. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही कोणाच्या मध्ये येणार नाही. 2 वर्षे संपली की आपण सन्मानाने आपल्या आपल्या वाटेने निघून जाऊ. तुला माझी ही अट मान्य आहे का? जर नसेल तर तू आत्ताच नकार देऊ शकतेस. मी घरच्यांना सांभाळून घेईन. विक्रमने एकाच दमात आपले सगळे विचार मांडले. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. त्याला वाटले होते की आराध्या हे ऐकून रडेल, त्याला सुनावेल किंवा तिथून निघून जाईल. पण तिथे जे घडले त्याची कल्पना विक्रमने स्वप्नातही केली नव्हती. विक्रमचे हे बोलणे ऐकून आराध्याच्या चेहऱ्यावर एक मोठी आणि मनमोकळी कळी उमलली. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. तिने एक प्रचंड सुटकेचा श्वास सोडला. जणू तिच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरले होते. विक्रम पूर्णपणे गोंधळला. त्याने स्वतःचे डोळे चोळले आणि म्हणाला, आराध्या, तू हसतेस का? मी काय बोललो ते तुला समजले ना? मी 2 वर्षानंतरच्या डिव्होर्सबद्दल बोलतोय. हा थट्टा मस्करीचा विषय नाही. आराध्या थोडे पुढे सरकली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती हसत म्हणाली, विक्रम, मला काय बोलू आणि काय नको असे झाले आहे. तू माझ्या मनातील अगदी हुबेहूब बोलला आहेस. खरे तर मलाही लग्न वगैरे गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. या कौटुंबिक बंधनात अडकण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या इच्छेसाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि घरच्यांच्या सततच्या त्रासामुळे मी या भेटीला तयार झाले होते. तिने आनंदाने स्वतःचे हात जोडले आणि पुढे म्हणाली, मला माझी सिंगल लाईफ मनसोक्त जगायला आवडते. माझे करिअर, माझे स्वातंत्र्य, माझे मित्र, माझे फिरणे, मला या कशातच कोणाची ढवळाढवळ नको आहे. लग्न झाले की मुलींवर अनेक बंधने येतात. हे मला नको होते. तू दिलेली ही अटीची कल्पना मला खूपच आवडली आहे. 2 वर्षे आपण फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी एकत्र राहू आणि नंतर अधिकृतपणे वेगळे होऊ. यामुळे घरच्यांची इच्छाही पूर्ण होईल. त्यांना सध्या कोणताही धक्का बसणार नाही आणि 2 वर्षांनी आपल्याला आपले हक्काचे स्वातंत्र्यही परत मिळेल. मला तुझी ही अट 100% मान्य आहे. विक्रमला खूप मोठे आश्चर्य वाटले. त्याला अशी मुलगी मिळेल अशी कधीच कल्पना नव्हती, जी त्याच्या या अजब आणि विचित्र विचारांशी इतकी तंतोतंत सहमत असेल. त्याला मनातून एक प्रचंड दिलासा मिळाला. ग्रेट. मग ठरले तर आपण हे लग्न फक्त 2 वर्षांचा एक बिझनेस करार म्हणून स्वीकारायचा. मी लग्नापूर्वीच कायदेशीर कागदपत्रे तयार करून घेतो, ज्यावर आपण दोघांच्या सह्या असतील. हे आपल्या दोघांशिवाय जगातील 3ऱ्या व्यक्तीला माहीत पडणार नाही, ना तुझ्या घरच्यांना ना माझ्या घरच्यांना. विक्रमने खात्री करून घेत म्हटले. हो, अगदी ठरले. आय एम सो हॅपी. चला, या अजब कराराच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप तर होऊच शकते. असे म्हणत आराध्याने स्वतःहून हात पुढे केला. विक्रमने हसून तिच्याशी शेक हँड केला. दोघांच्या चेहऱ्यावर आता लग्नाचे टेन्शन नव्हते, तर एक वेगळाच आनंद आणि उत्साह होता. बागेच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन्ही परिवारातील लोक अत्यंत आतुरतेने आणि धाकधुकीने त्यांची वाट पाहत थांबले होते. विक्रमचे आई वडील, त्याची आजारी आई गाडीतच बसली होती आणि वडील बाहेर फेऱ्या मारत होते. दुसरीकडे आराध्याचे आई वडील आणि तिचा मोठा भाऊ सतत बागेच्या दरवाजाकडे डोळे लावून बसले होते. दोन्ही कुटुंबांना काळजी होती की या आधुनिक विचारांच्या मुलांचे एकमेकांशी पटेल की नाही. तेवढ्यात विक्रम आणि आराध्या बागेतून बाहेर येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि आनंद पाहून दोन्ही घरच्यांच्या जीवात जीव आला. काय रे विक्रम,
काय ठरवले मग तुम्ही दोघांनी? आवडली का आमची आराध्या? विक्रमच्या वडिलांनी मिश्किलपणे हसत विचारले. विक्रमने आराध्याकडे पाहिले. आराध्याने हळूच होकारार्थी मान डोलावली. पण विक्रम सर्वांसमोर आला. त्याने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबा, आई, आम्हाला हे लग्न मान्य आहे. आमचा दोघांनाही एकमेकांना होकार आहे. हे ऐकताच आराध्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी लगेच आराध्याला जवळ घेतले. विक्रमच्या वडिलांनी आराध्याच्या बाबांना घट्ट मिठी मारली. नक्कीच आजपासून आपण व्याही झालो, असे म्हणत विक्रमच्या वडिलांनी पेढ्याचा बॉक्स काढला आणि सर्वांना पेढे भरवायला सुरुवात केली. दोन्ही घराण्यातील लोक स्वभावाने अत्यंत साधे, प्रेमळ, सुशिक्षित आणि सुसंस्कृत होते. त्यामुळे तिथे एक अत्यंत कौटुंबिक आणि भावनिक वातावरण तयार झाले. आराध्याच्या बाबांनी विक्रमच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, विक्रम, माझी मुलगी खूप लाडाने वाढली आहे, पण ती मनाने खूप साफ आहे. ती तुझ्या घराला खूप सांभाळून घेईल. विक्रमने फक्त हसून मान डोलवली, कारण त्याच्या मनात ही फक्त 2 वर्षाची पाहुणी आहे असा विचार चालू होता. दोन्ही बाजूंना आनंदी आनंद झाला. सर्वजण बागेच्या जवळील एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसले. तिथे चहा नाश्ता करता करता लग्नाच्या तारखेची आणि मुहूर्ताची चर्चा सुरू झाली. पुढच्या महिन्यात 2-3 चांगले मुहूर्त आहेत. मुलीकडच्यांनाही तयारीला वेळ मिळेल. आपण तेव्हाच भव्य प्रमाणात लग्न करूया, आराध्याचे बाबा अत्यंत उत्साहाने म्हणाले. तेवढ्यात विक्रम पुढे आला. त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि सर्वांसमोर अत्यंत खंबीर आणि घाईच्या आवाजात बोलला, नाही बाबा, पुढच्या महिन्यापर्यंत थांबायला नको. आपल्याला फार मोठा गाजावाजा करायचा नाहीये. आपण अगदी 7 ते 8 दिवसातच कोर्ट मॅरेज किंवा जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न उरकून टाकूया. जास्त दिवस कशाला थांबायचे? विक्रमचे हे अचानक बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेजण क्षणभर शांत झाले. रेस्टॉरंटमध्ये एक शांतता पसरली. पण दुसऱ्याच क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर एक खोडकर आणि मिश्किल हसू आले. विक्रमच्या आईने आराध्याच्या आईकडे पाहिले आणि टाळी वाजवत म्हणाल्या, बघा बघा वहिनी, आमच्या विक्रमला तर आता अजिबात धीर निघत नाहीये. पहिल्याच भेटीत मुलगी इतकी आवडली आहे की 7 ते 8 दिवसातच लग्न करायचे म्हणतोय. आराध्याच्या भावाने विक्रमला चिडवायला सुरुवात केली. हो ना विक्रम जीजू, इतकी काय घाई? आमची बहीण पळून नाही चालली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना वाटले की विक्रम आणि आराध्या पहिल्याच भेटीत एकमेकांच्या इतके प्रेमात पडले आहेत, त्यांच्यात इतके घट्ट सूत जमले आहे की त्यांना आता एकमेकांपासून लांब राहणे एक दिवसही सहन होत नाहीये. म्हणूनच विक्रम लग्नासाठी इतकी घाई करत आहे. आराध्याने विक्रमकडे पाहिले. तिला सगळ्यांचे हे बोलणे ऐकून आपले हसू आवरत नव्हते. ती आपला चेहरा हाताने लपवून हसत होती. विक्रमने देखील तिच्याकडे पाहून चोरून हसला. घाईघाईत लग्न उरकण्याचा त्याचा उद्देश वेगळाच होता. जितके लवकर लग्न होईल तितके लवकर त्या 2 वर्षाच्या कराराचे काउंटडाऊन सुरू होईल आणि तो लवकर मोकळा होईल. ठीक आहे, मुलांची इच्छा असेल तर आपण 7 ते 8 दिवसांतच लग्न करू, पण लग्नाचे विधी तर व्यवस्थित झाले पाहिजेत, असे म्हणून दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. त्यानंतरचे 7 दिवस म्हणजे दोन्ही कुटुंबासाठी एक धावपळ होती. कपड्यांची खरेदी, दागिन्यांची निवड, लग्नघराची सजावट आणि केटरर्सची धावपळ दोन्हीकडे पाहायला मिळत होती. विक्रम आणि आराध्या फोनवर बोलत होते, पण ते प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी नाही, तर कराराचे कायदेशीर कागदपत्रे कसे तयार करायचे यावर चर्चा करण्यासाठी. दोन्ही कुटुंबे अत्यंत आनंदाने लग्नाची तयारी करत होती. पण या संपूर्ण आनंदात आणि लगबगीत दोन्ही कुटुंबांना अजिबात कल्पना नव्हती की ज्या लग्नाला ते 2 जीवांचे पवित्र आयुष्यभराचे मिलन समजत आहेत, तो प्रत्यक्षात केवळ 2 वर्षांचा एक अजब आणि गुप्त करार आहे. लग्न जरी करार समजून केले असले तरी या दोघांना सगळे रीतिरिवाज तर करावेच लागतील.
आणि ते सर्व करताना यांची काय धांदल उडते ते पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.